असं एक लक्षात घ्या, शेवटी ही त्यांची भावना संबंधित जे हिंदुत्ववादी विचाराचे आमचे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी ही संकल्पना मांडलेली आहे किंवा हा प्रयत्न सुरू केलेला आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेन. शेवटी काय ती माझी कंपनी नाही आहे, पण आमच्या हिंदू विचाराचे तरुण, हिंदुत्ववादी विचाराचे तरुण अगर काही चांगला प्रयत्न करतायत, ज्याच्यामुळे हिंदू समाजाला चांगल्या दर्जेचं अगर मटण मिळत असेल, जे हलाल नाही आहे, त्या प्रयत्नाला मी माझा पाठिंबा दिलेला आहे. म्हणून ज्या काही त्यांच्या भावना आहेत, मी संबंधित जे काही हिंदुत्ववादी विचाराचे तरुण आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यांनी त्यांचा विचार करावा. शेवटी हिंदुत्ववादी विचार अगर अजून भक्कम होत असेल तर त्याचा पाठिंबा त्याला पाठिंबा आजही देईन आणि उद्याही देईन. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा कुठेतरी सरकारच्या प्रयत्न होतो का हलाल जेव्हा सर्टिफिकेशन आणलं जातं, हलालच्या माध्यमातून तुम्ही हलालच विकत घ्यायचं असं जेव्हा आग्रह धरला जातो, जबरदस्ती केली जाते, दबाव टाकला जातो, तेव्हा कोणी असे प्रश्न विचारले नाहीत. जेव्हा हिंदू धर्माच्या माध्यमातून असा काही प्रयत्न होत असेल तेव्हाच मग कशाला दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होण्याचे प्रश्न येत आहेत. मग वर्षानुवर्ष हलालच्या नावाने हलाल जिहाद केला जातो आहे, हलालच विकत घ्या असा आग्रह धरला जातो आहे, तेव्हा कोण असे प्रश्न विचारण्याची हिंमत करत नाही.